महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे दिसतंय तेवढंच खरं आहे का, की पडद्यामागे अजून मोठे राजकीय डाव शिजत आहेत? एकीकडे महायुती सत्तेत आहे, दुसरीकडे विरोधकांकडून सातत्याने नवे आरोप होत आहेत. आणि याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका विधानाने राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, हे फक्त ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन देवेंद्र आहे. बस या एका वाक्याने राजकीय विश्लेषकांमध्ये नव्या चर्चांना सुरुवात झाली. हा आरोप नेमका कशावर आधारित आहे? यामागे कोणतं राजकीय गणित आहे? आणि खरंच महाराष्ट्राच्या राजकारणातून राष्ट्रीय नेतृत्वाची समीकरणं ठरत आहेत का? चला तर जाणून घेऊयात सविस्तर. नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय मराठी मंडळी. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. ठाकरे गटातील काही खासदारांनी पक्ष सोडून शिंदे गटात प्रवेश केला. या घडामोडीनंतर उद्धव ठाकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या नेतृत्वावर निशाणा साधला. त्यांच्या मते ही केवळ पक्षफोड नाही तर त्यामागे आणखी मोठं राजकीय उद्दिष्ट असू शकतं. याच संदर्भात त्यांनी ऑपरेशन देवेंद्र असा उल्लेख केला. आता प्रश्न असा आहे, ऑपरेशन देवेंद्र म्हणजे नेमकं काय? राजकीय विश्लेषकांच्या मते उद्धव ठाकरे यांच्या आरोपाचा अर्थ असा काढला जातो की महाराष्ट्रात सतत नवी राजकीय आव्हानं निर्माण झाली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं संपूर्ण लक्ष राज्यातच राहील. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय पातळीवर अधिक मोठी भूमिका मिळण्याची शक्यता कमी होईल. मात्र हे विश्लेषण आहे, याबाबत कोणताही अधिकृत पुरावा किंवा पुष्टी उपलब्ध नाही. देवेंद्र फडणवीस हे भाजपमधील अनुभवी आणि संघटनात्मक दृष्ट्या मजबूत नेते मानले जातात. मुख्यमंत्री म्हणून त्यांचा मोठा अनुभव आहे. राष्ट्रीय नेतृत्वाशी त्यांचे दीर्घकाळचे संबंध आहेत. यामुळे भविष्यात त्यांची भूमिका काय असेल याबाबत वेळोवेळी राजकीय चर्चा होत असते. परंतु भाजपने कधीही त्यांना भविष्यातील पंतप्रधान पदाचा दावेदार म्हणून अधिकृतपणे घोषित केलेलं नाही. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये शिवसेनेत बंड केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं. आजही महायुतीमध्ये त्यांचं राजकीय महत्त्व कायम आहे. त्यामुळे शिंदे आणि भाजप यांच्यातील समन्वयाबाबत अनेक राजकीय तर्क लावले जातात. मात्र हे तर्क आणि प्रत्यक्ष निर्णय यामध्ये मोठा फरक असतो. दरम्यान महायुतीमध्ये सर्व काही सुरळीत आहे का, हा प्रश्नही वारंवार उपस्थित केला जातो. कारण मोठ्या आघाड्यांमध्ये जागा वाटप, नेतृत्व आणि राजकीय प्रभाव यावर चर्चा होणं ही नवीन गोष्ट नाही. महाराष्ट्रातही वेगवेगळ्या पक्षांचे स्वतंत्र राजकीय हितसंबंध आहेत. त्यामुळे कधी कधी बाहेरून सर्व काही शांत दिसलं तरी आतमध्ये मतभेद असण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत असतात. उद्धव ठाकरे यांच्या आरोपानंतर विरोधकांनी या विषयावर आक्रमक भूमिका घेतली तर महायुतीकडून मात्र असे आरोप फेटाळण्यात आले. भाजप आणि शिंदे गटाने याकडे विरोधकांचं राजकारण म्हणून पाहिलं. यामुळे या आरोपांवर अधिकृत पातळीवर कोणतीही पुष्टी मिळालेली नाही. या संपूर्ण प्रकरणात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण आता केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. दिल्लीतील राजकीय निर्णय, राष्ट्रीय नेतृत्व, राज्यातील सत्ता आणि आगामी निवडणुकांची रणनीती या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडल्या जात आहेत. म्हणूनच प्रत्येक मोठ्या राजकीय घडामोडीकडे वेगवेगळ्या नजरेने पाहिलं जात आहे. दरम्यान काही राजकीय निरीक्षक असंही सांगतात, भविष्यातील नेतृत्वाबाबत चर्चा होणं स्वाभाविक आहे, पण अशा चर्चा आणि प्रत्यक्ष पक्षाची भूमिका यात फरक असतो. भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षामध्ये अंतिम निर्णय पक्षाचं केंद्रीय नेतृत्व घेत असतं. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या अनेक चर्चा या राजकीय अंदाजांच्या स्वरूपातच पाहिल्या जात आहेत. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, महाराष्ट्रातील प्रत्येक मोठी राजकीय घटना आता राष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भातही पाहिली जाते. म्हणूनच उद्धव ठाकरे यांचं ऑपरेशन देवेंद्र हे विधान चर्चेचं केंद्र ठरलंय. पण या आरोपांमध्ये किती तथ्य आहे आणि किती राजकीय रणनीती याचं उत्तर येणारा काळच देईल. आता तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे यांनी केलेला ऑपरेशन देवेंद्र हा आरोप फक्त राजकीय टीका आहे की त्यामागे खरंच काही मोठी राजकीय रणनीती दडलेली असू शकते? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.